सायली भन्साळी. हाय सायली. हॅलो. काय करतेस तू? मी 11वी कॉमर्स. 11वी कॉमर्स. ओ, कॉमर्स इज आय मीन फॅन्टास्टिक लाईन. आपल्याला काही जास्ती दुसऱ्या काही हॉबीज असतील तर त्या सांभाळून कॉमर्स करता येतं. सायन्स स्टुडंट्सना जरा ते डिफिकल्ट जातं, बट कॉमर्समध्ये असं काय काय मजा मजा. आय एम अ कॉमर्स स्टुडंट, सो हरकत नाही आपल्याला पुढे. आता खूपच स्कोप आहे कॉमर्सला सुद्धा, म्हणजे अनेक नवीन नवीन लाईन्स आपल्याला उपलब्ध होते. तुझ्या काय मनात आहे? काय वाटतं तुला पुढे काय करावं आपण? काही ठरवलंयस का? 12वी नंतर ठरवणार का? M.Com झाल्यावर ठरवणार का? B.Com झाल्यावर ठरवणार? काय करणार पुढे? म्हणजे आता मी डान्स पण करते, त्याच्यामुळे डान्समध्ये करिअर करायचं असं पण चाललंय. आणि घरातल्यांचं बँकेत पण म्हणजे CS करणं पण चाललंय. मस्त आहे ना. थँक्यू. डान्स करायचा, आपल्या हॉबीज आपण सांभाळायच्याच, कारण त्याच्याने तुला, मला असं वाटतं की एक तर रिलॅक्सेशन मिळेल, प्लस तुला एनर्जी मिळेल जे तुला करायचंय त्याच्यासाठी, आणि शेवटी आपल्या मनाचं समाधान पण महत्वाचं आहे. पण सायमल्टेनियसली अभ्यास तेवढाच महत्वाचा आहे. एक काहीतरी आपल्या हातात भक्कम असं असलं ना की मग पुढे जाऊन काही करता येतं, है की नाही? सो तू नक्की CS कर, किंवा बाकी खूप ऑप्शन्स आहेत तेही ट्राय कर. आणि आईला, एकतर आम्ही इथे आलो ना तेव्हापासून सगळेजण सायलीचं इतकं कौतुक करतायत. आणि सायलीने आम्हाला, मी मागाशी ब्रेक घेतला ना, त्या ब्रेकमध्ये तिला नुसतं म्हटलं ना डान्स करून दाखव ना सायली, तर तिने फॅन्टास्टिक परफॉर्म केलं. मजा आली खूप. तू छान नाचतेस, मनापासून नाचतेस, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो बरं वाटलं. आणि तुझ्या बाकी काय हॉबीज आहेत? काय आवडतं तुला खायला प्यायला किंवा फ्रेंड्स? येस, फ्रेंड्स भरपूर आहेत. महत्वाचा विषय आहे ना फ्रेंड्स. येस. आणि तू लाडकी आहेस तुझ्या फ्रेंड्स मध्ये? हो, सर्वांची लाडकी आहे. सो ती आता पहिला कुठचा पदार्थ बनवते ते तिला विचारूया. कुठला बनवते सायली? शेंगदाणा पॅटीस. शेंगदाणा पॅटीस. ओ ग्रेट. साहित्य सांगशील मग? हो. ओके. साहित्य: शेंगदाण्याचा कूट, सुका खोबऱ्याचा किस, खसखस, जिरा पावडर, लाल तिखट मिरची, कोथिंबीर, मीठ आणि तेल. साहित्य झालेलं आहे सगळं. आणि सायली, तू आता काय करणार आहेस? आधी काय करणार आहेस मला सांग. आधी शेंगदाणा सगळं मिक्स करायचं. आधी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. बरं, ह्याचं काही तू असं प्रमाण घेतलंस का? शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं असं काही? आपण जसं शेंगदाण्याचं कूट घेऊ ना तेवढंच खोबऱ्याचं किस. सुक्या खोबऱ्याचा किस. हा, सुक्या खोबऱ्याचा. ओके. सुक्या खोबऱ्याचा किस मिक्स करायचा. तू लहानपणी आईला मदत वगैरे करत असशील ना, खोबरे किसून दे असं करत. सुरुवात कुठून झाली? 5वीच्या मागचं ते एवढं काही आठवत नाही, पण पुढचं आठवतं, करत असे. ऍक्च्युली सुरुवात अशीच होते, छोट्या छोट्या कामांपासनं, की मटार सोलून दे, मग हे म्हणजे खोबरं किसून दे, हात सांभाळून किस, पण किसून दे, असं काहीतरी इडूक मिडूक ना. आणि मग तुला मला सांग, पहिली पोळी आठवते केलेली? नाही. केली होतीस? करतेस ना तू? हो, करते ना, सगळं स्वयंपाक करते. येस, मला माहिती आहे ते. पण मग ते कधी केली? ती जमली होती का काय, एवढं तरी आठवते? तरी नाही नाही आठवत. की पहिलाच नकाशा झाला असणार सायलीचा? झाला तर असेल. झाला तर असणारच. मग आई म्हणाली असेल, हरकत नाही ग, तो नकाशा मी खाईन, कारण आपल्या लाडक्या लेकीच्या हातचं एवढ्या प्रेमाने तिने केलेल्या छोट्या छोट्या हातांनी. तर ते आईला खाण्यामध्ये किती अभिमान वाटला असेल माहितीये. आय कॅन टेल यू, आय मीन ॲज अ आई, तू आई झाल्यावर तुला कळेल हे. इतकं छान फिलिंग आहे. मस्त. अरे, व्हॉट एल्स यू नीड? खसखस. छान आहे ना खसखशीने खमंग. हा, येस. आणि भाजलेली खसखस आहे. ओके. आता काय हवं? जिरा. तुमच्याकडे भाजलेली जिरे पावडर वगैरे बऱ्यापैकी वापरतात ना, धणे पावडर, जिरे पावडर स्वयंपाकात? खमंग वास सुटतो ना त्यामुळे. तिखट. हा, तिखट. आता तिखट मीठच राहिले ना. तिखट आवडतं का ग तुला? जास्ती नाही, पण खाते. म्हणजे असं नाही ना की घरातलं जास्ती नाही खात, पण बाहेरचं तिखट
सगळं. पण तेच म्हणतात. पप्पा तेच म्हणतात. आम्ही सगळे आई बाप असंच म्हणतो की आता बाहेरचं कसं तुला तिखट नाही लागत आहे भाजी ना, बटर पनीर मसाला वगैरे असं हॉटेल मधला तो झणझणीत असला तर चालतो, पण उसळ झणझणीत झाली की तुम्ही खात नाही, होय की नाही. सगळीकडे सेम असतं, काय फरक नसतो त्याच्यात. चवीपुरतं मीठ. मिठाचा पण अंदाज आधीपासून बरोबर होता तो? मम्मीने सांगितलं तेव्हापासून बरोबर झालं. मम्मीने सांगितल्यापासून. पण मग असं झालं होतं कधी की खूप खारट झालं, करायला गेली सॉलिड खारट झालं का? हो झालं होतं. काय केलं होतंस तू? मी हे मटकी केली होती, त्यावेळेस मीठ जास्त झालं होतं, तर आमच्या सौरभ म्हणजे माझा भाऊ खाल्लीच नव्हती, त्यामुळे त्यात दाण्याचं कूट वगैरे घालून केली तशी रिपेअर केली. अगं पण ते रिपेअर करायला सुचणं हे सुद्धा क्रेडिटेबल आहे ऍक्च्युली, कारण नाही तर तुमच्या एवढ्या लहान वयात ते सुद्धा कसं सुचणार. पण बघा तिने ट्राय केला, खारट झाला म्हणून काय झालं, लगेच रिपेअर वगैरे केलं ते. गुड, आय एम इम्प्रेस्ड. ओके, आता हे मिक्स करायचं ना आणि थोडीशी कोथिंबीर की आपलं हे सारण रेडी. हा ना, ओके. आता हे एकत्र करायला लागेल ना. त्याच्यानंतर त्याचे पॅटीस. तुला पाण्याचा हपका हवाय का? हा सांग, तू कालवायला चालू केलंस तरी चालेल, मला सांग. थोडे थोडे पाणी टाका. दाण्याच्या कुटाने मला वाटतं ते मस्त बांधलं जाईल. छोटे छोटे करणार आहेस तरी एवढ्या तिक्कीज. ओके ओके, आपण चांगलं घट्ट करून घेऊया, मळून घेऊया, व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे ते. आता पाणी नकोय ना? नाही. ओके, एकत्र झालेलं आहे व्यवस्थित. आता कशा पद्धतीने तू ते शेप देतेस पॅटीस ना ते बघायचं मला. राऊंड. ओके, तेलाचं बोट लागेल. हा, तेल लावायचं ते, म्हणजे ते चिकटणार नाही आणि फटाफट पॅटीस होते. ए आपले फ्रेंड्स जमले ना की फ्रेंड्सना बसवायचं ते वळायला, कळलं ना? चालेल ना. नुसते लाड करू नको ग तू. नाही त्यांना पण आलं पाहिजे ना, त्यांना पण इंटरेस्ट वाटला पाहिजे. सो हे असं करून द्यायचं तिने ऍज अ मेन शेफ. आमचा निलेश कसा इज अ मेन शेफ, तर तसं त्या तिने सांगायचं, आता हे घ्या, अमुक अमुक वस्तू आणा, अमुक अमुक करा. मग तू असं सुपरविजन करून करायचं आणि त्यांना असं पॅटीस वगैरे वळायला बसवायचं, आणि वळलेत तरच मी तुम्हाला खायला देईन असंही सांगायचं. नाहीतर नाही. ओके, मस्त छान असे घट्ट बांधले गेलेत. लवली. असे मग अजून थोडे आपण करून घेऊया. ठीक आहे, एक 4-5 तरी झाले पाहिजेत, कारण पॅटीस एकदा खायला सुरू केल्यानंतर एक खाऊन कुठे गप्प बसणार आहोत आपण. हे केचप बरोबर छान लागेल ना. तू कशाबरोबर खातेस? दही वगैरे? चिंचेची चटणी. चिंचेची गोड चटणी? हो. येते तुला? आंबट गोड. ती येते तुला? हा येते ती पण. बनवलेली. असं वाटतं की सायलीला काही येत नाही असं मला विचारायला पाहिजे, कारण इतकं म्हणजे सगळंच ऑलमोस्ट येते सायलीला. गुड. असं सगळेच घरी तर सगळे लहान मुलं खातातच ना, त्याच्यामुळे अशी डिश लगेच मी सुद्धा खूप खाते, त्याच्यामुळे असं बनवणं खूप आवडतं. नाही, आणि ऍक्च्युली सोपं आहे. म्हणजे तिचा कॉन्सेप्ट एवढा अगदी काय कठीण नाहीये की आपल्याला काहीतरी जास्ती विचार करायला लागेल, भीती वाटेल, असं काही नाहीये. सोपं आहे. काय साहित्य घेतलंय तेही अगदी सोपं आहे ना. तर आता तू मला सांग की डीप फ्राय करणार आहे, शॅलो फ्राय करणार? शॅलो फ्राय बेस्ट, आपल्यासाठी बेस्ट. शॅलो फ्रायची तयारी. पॅटीस तयार झालेले आहेत, आता मस्त तेलामध्ये जाणार आहेत आणि चक्क शॅलो फ्राय. हे मला पुढच्या पिढीचं आवडतं. ते असं अति तळलेलं वगैरे खाणार नाहीत, फिगर कॉन्शियस ना, म्हणून ना. मला माहितीये. चला, तुझ्या निमित्ताने जरा आम्हाला पण फायदा थोडासा. तर तू आता हे अगदी एवढंसं तेल घेतलंय, तुम्ही बघताय, तर त्याच्यामध्ये चांगले कुरकुरीत करून घेतो दोन्ही बाजूंनी. खसखस आहे त्याच्यामुळे ते खमंग होणार आहेत चांगले. ओके, तर हे करून घेऊया. आणि तू जे काय चटणी आणि केचप जे काय असेल सगळं घेऊन ताव मारूया त्याच्यावर. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घ्या. शेंगदाण्याच्या कूटाचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाण्याचं कूट, सुकं खोबरं, खसखस, जिरेपूड, तिखट, कोथिंबीर, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शेंगदाण्याचं कूट घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं, खसखस, जिरेपूड, तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल आणि पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्यावं.
तेलाचा हात लावून या मिश्रणाचे पॅटीस करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत.